मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केला तो म्हणजे किंगडम मोनेरा या ग्रुपचा। आणि या मोनेरा किंगडममध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचं काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, काय काय फीचर्स आहेत, ते कुठे कुठे असतात, या सगळ्याचा आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे। आणि हे व्हिडिओ लेक्चर मी प्लेलिस्टमध्ये टाकलेलं आहे। तुमचं मिस झालं असेल तर प्लेलिस्ट जाऊन जरूर बघा। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार तो म्हणजे नेक्स्ट किंगडम किंवा नेक्स्ट ऑर्गॅनिझमचा ग्रुप जो आहे किंगडम प्रोटिस्टा। आता हा जो चॅप्टर आहे हा खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे आणि आपल्या बायोलॉजीचा हा एक फाउंडेशन चॅप्टर म्हणून समजला जातो किंवा ओळखला जातो। या चॅप्टरचा आपण डिटेलमध्ये स्टडी केला तर आपलं एक बेसिक बायोलॉजीचं फॉर्म होऊन जाते किंवा आपलं एक बायोलॉजीचं एक फाउंडेशन फॉर्म होऊन जाते। कारण या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा आहे। या पृथ्वीवरती जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये दिलेला आहे। आणि आपल्याला माहीत आहे की या पृथ्वीवरती भरपूर सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे। आणि त्या क्लासिफिकेशनमुळे काय झालेलं आहे की या सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत। आता या ग्रुपचा स्टडी करणं, वेगळ्या वेगळ्या किंगडमचा स्टडी करणं म्हणजे ज्या पृथ्वीवरती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यांचा स्टडी करणे आहे। म्हणजे आपण जेव्हा या सगळ्या किंगडमचा स्टडी करणार तेव्हा आपला या पृथ्वीवरती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या सगळ्यांचा स्टडी होणार। क्लासिफिकेशनमधून आपण एक गोष्ट समजलो की क्लासिफिकेशनमुळे काय होतं की कोणत्याही गोष्टीचा स्टडी जो आहे तो इझी होऊन जातो। कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण इझिली त्याचा स्टडी करू शकतो, त्याला ओळखू शकतो, है ना। तर हा एक बेनिफिट आपण क्लासिफिकेशनचा समजलेला आहे। आधी आतापर्यंत आपण शिकत आलेलं आहे की दोनच ऑर्गॅनिझम आहेत, एक प्लांट आहे, ॲनिमल आहेत, एवढ्यापर्यंतच आपल्याला माहिती होतं। पण आपण आता सगळ्यांना ॲनिमल म्हणत नाही, सगळ्या ऑर्गॅनिझमला आपण प्लांट म्हणत नाही। असे बरेचसे प्लांट आहे, असे बरेचसे ऑर्गॅनिझम आहेत जे प्लांट नाहीत, ॲनिमल पण नाहीत। आपण त्यांना काही ऑर्गॅनिझमला आपण प्लांट म्हणतो, काहींना आपण ॲनिमल म्हणतो, काहींना आपण फंजाय म्हणतो, बुरशी म्हणतो, काहींना आपण प्रोटिस्ट म्हणतो, काहींना ऑर्गॅनिझमला आपण मोनेरन्स म्हणतो, काहींना आपण व्हायरसेस म्हणतो। म्हणजे आज आपल्याला माहिती झालेलं आहे या पृथ्वीवरती सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत हे असे वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहेत। नुसतं प्लांट आणि ॲनिमल एवढेच ग्रुप नाहीत तर असे भरपूर सारे ग्रुप आहेत। आणि विटॅकरनी काय केलेलं आहे, विटॅकरनी या पृथ्वीवरती जेवढे ऑर्गॅनिझम असतील त्यांना 5 किंगडममध्ये किंवा 5 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेलं आहे। त्यातला फर्स्ट ग्रुपचा आपण स्टडी केलेला आहे तो आहे किंगडम मोनेरा। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा या ग्रुपचा। आपल्याला माहिती आहे प्रोटिस्टा हा जो ग्रुप आहे सगळ्यात आधी कोणी फॉर्म केला, अर्न्स्ट हेकेल या सायंटिस्टनी हा ग्रुप सगळ्यात आधी फॉर्म केला। आणि कधी फॉर्म केला तो म्हणजे 1866 मध्ये हा ग्रुप सगळ्यात आधी फॉर्म केलेला आहे। आणि एक लक्षात घ्या की प्रोटिस्टचा जो स्टडी आहे त्या स्टडीला प्रोटिस्टोलॉजी असं म्हणून ओळखलं जातं। काय की प्रोटिस्ट या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत त्याचा जर आपल्याला स्टडी करायचा असेल तर ते कोणत्या सायन्समध्ये केला जाईल, ते सायन्स आहे प्रोटिस्टोलॉजी। तर या ग्रुपमध्ये किंवा या किंगडममध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम येतात, ते कुठे कुठे आपल्याला त्याचं हॅबिटॅट काय आहे, ते कसं रिप्रोडक्शन करतात, त्यांचे काय काय फीचर्स आहेत ते सगळं आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। तर एक लक्षात घ्या की सगळ्यात आधी आपण काय करणार, यांचे सगळे ग्रुप वेगळे वेगळे ग्रुपचा स्टडी करायच्या अगोदर आपण याचे एक जनरल फीचर्स समजून घेणार। जसं आपण मोनेराचा स्टडी करायच्या अगोदर, मोनेरा डिफरंट ग्रुपचा स्टडी करायच्या अगोदर आपण त्याचे जनरल फीचर्स समजून घेतले होते, तसंच प्रोटिस्टा या ग्रुपचा स्टडी करायच्या अगोदर आपण याचे जनरल फीचर समजून घेणार आहोत। तर काय काय फीचर आहेत या ग्रुपचे, तर एक सगळ्यात आधी लक्षात घ्या की या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम येतात त्यांना प्रोटिस्ट म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, प्रोटिस्ट। जसं की आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं की मोनेरा या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांना आपण मोनेरन्स म्हणतो। काय म्हणतो, मोनेरन्स। तसं प्रोटिस्ट या किंगडममध्ये या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांना आपण प्रोटिस्ट म्हणतो। प्रोटिस्टा या ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझमला प्रोटिस्ट म्हणून ओळखलं जातं। ठीक आहे। तर आता या ऑर्गॅनिझमचं काय काय फीचर आहे, या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचं काय काय फीचर आहे। आता बघा या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत ते ना प्लांट आहेत, ना ते ॲनिमल आहेत, ना ते फंजाय आहेत, ना ते व्हायरसेस आहेत। तर असा हा सेपरेट ग्रुप आहे ऑर्गॅनिझमचा ज्याला आपण प्रोटिस्ट म्हणतो। तर काय काय फीचर आहे, कोण कोण ऑर्गॅनिझम याच्यामध्ये टाकलेले आहेत, विटॅकरनी कोणत्या कोणत्या ऑर्गॅनिझमला या ग्रुपमध्ये ठेवलेलं आहे त्याचा आपण स्टडी करणार। पण त्याच्या आधी आपण फीचर समजून घेऊ की हे जे ऑर्गॅनिझम आहेत या ग्रुपमध्ये टाकलेले हे कसे आहेत। तर या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत ते युकॅरियोटिक आहेत आणि युनिसेल्युलर आहेत।
लक्षात घ्या, या पृथ्वीवरती पहिले जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम फॉर्म झाले होते ते प्रोटिस्ट होते. लक्षात घ्या, याच्या अगोदर आपण पाहिलं मोनेरामध्ये, ते मोनेरा कसे होते, ते मोनेरा सगळेचे सगळे प्रोकॅरियोटिक होते. पण इथे तसं नाही, या ग्रुपमधले जे ऑर्गॅनिझम आहेत ते युकॅरियोटिक आहेत आणि युनिसेल्युलर आहेत. लक्षात घ्या, या पृथ्वीवर पहिल्यांदा तयार झालेले युकॅरियोटिक होते प्रोटिस्ट. युकॅरियोटिक म्हणजे काय? युकॅरियोटिक म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे बनलेले आहेत अशा या कंप्लीट सेल पासून, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे आणि यांच्यामध्ये जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत, जसं मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स वगैरे, क्लोरोप्लास्ट वगैरे जे काय असेल ते त्यांच्या आजूबाजूला काय आहे? मेम्ब्रेन आहे. काय आहे? मेम्ब्रेन. फॉर एक्झाम्पल हा आहे क्लोरोप्लास्ट, तर याच्या आजूबाजूला काय आहे? मेम्ब्रेन असेल. तसंच युकॅरियोटिक सेल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. तर अशा टाईपची जी सेल आहे त्याला म्हटलं जातं युकॅरियोटिक सेल. तर हे ऑर्गॅनिझम कसे आहेत? युकॅरियोटिक आहे. म्हणजेच काय, की यांच्यामध्ये अशा प्रकारची सेल प्रेझेंट आहेत. या पृथ्वीवरती पहिल्यांदा तयार झालेले हे ऑर्गॅनिझम आहेत युकॅरियोटिक. आपण पण युकॅरियोटिक आहे, प्लांट पण युकॅरियोटिक आहेत, भरपूर सारे सगळेचे सगळे ॲनिमल पण युकॅरियोटिक आहेत. पण या पृथ्वीवर पहिल्यांदा तयार झालेली युकॅरियोटिक कोण आहे? आपण नाही, प्लांट नाही, तर सगळ्यात आधी तयार झालेली युकॅरियोटिक आहेत ते म्हणजे प्रोटिस्ट. हे एक लक्षात ठेवा गोष्ट. आणि हे युकॅरियोटिक्स तर आहेतच, सोबत सोबत हे युनिसेल्युलर आहेत, फक्त एका सेलपासून बनलेले आहेत. हे मल्टीसेल्युलर, यांची बॉडी नाही, फक्त एका सेलपासून हे फॉर्म झालेले आहेत. हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा. आणि एक महत्त्वाचं म्हणजे हा जो ग्रुप आहे हा इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट, ॲनिमल अँड फंजाय. हा जो ग्रुप आहे हा कनेक्टिंग लिंक आहे. हा जोडतो, कोणाकोणाला जोडतो हा ग्रुप? तर हा प्लांटला, ॲनिमलला आणि फंजायला जोडायचं काम करतो हा ग्रुप. कारण की हे प्लांट, ॲनिमल, फंजाय काय आहेत? ते युकॅरियोटिक आहेत. आणि हा पण ग्रुप काय आहेत? हा ग्रुप पण काय? युकॅरियोटिक आहेत. तर हा जो प्रोटिस्ट हा जो ग्रुप आहे हा कनेक्टिंग लिंक आहे कोणामधली? बिटवीन प्लांट, ॲनिमल अँड फंजाय. तर हे पहिलं फीचर आपण याच्यामधलं समजून घेतलं. तर फर्स्ट फीचर काय आहे या ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझमचं? हे ऑर्गॅनिझम कसे आहेत? तर हे ऑर्गॅनिझम जे आहेत हे युकॅरियोटिक आहे, युनिसेल्युलर आहेत, हे आपल्याला समजलं. आणि हे ऑर्गॅनिझम काय करतात? हे कनेक्टिंग लिंक फॉर्म करतात. कोणामधली कनेक्टिंग लिंक फॉर्म करतात? प्लांट, ॲनिमल आणि फंजायमधली. हे आपण फर्स्ट फीचर समजलो. आता हे जे ऑर्गॅनिझम आहे हे आपल्याला कुठे सापडतात? यांचं हॅबिटॅट काय आहे? बरोबर, जसं आपण याच्या अगोदरच्या मोनेरामध्ये बघितलं की मोनेरा कशा आहेत? मोनेरा या ग्रुपमधले ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया आहे जनरली. आणि बॅक्टेरिया कसे असतात? ते ओमनी प्रेझेंट आहेत. बॅक्टेरिया कुठेही प्रेझेंट असू शकतात. ते एअरमध्ये, ते सॉईलमध्ये, ते डेझर्टमध्ये, प्रत्येक ठिकाणी बॅक्टेरिया प्रेझेंट आहे, म्हणून त्यांना ओमनी प्रेझेंट म्हटलं. पण प्रोटिस्टचं तसं नाही. प्रोटिस्ट फक्त आपल्याला काही स्पेसिफिक एन्व्हायरमेंटमध्येच आपल्याला बघायला भेटतात. कुठे दिसतात ते? काय हॅबिटॅट आहे प्रोटिस्टचं? तर प्रोटिस्ट जे आहे हे जनरली मोस्टली ॲक्वॅटिक आहेत, पाण्यामध्ये राहणारे आहेत. ते एक तर मरीन आहेत, एक तर फ्रेश वॉटर आहेत, समुद्राच्या खाऱ्या पाण्यात पण राहणारे आहेत किंवा गोळ्या पाण्यामध्ये पण राहणारे आहेत, ज्याला रिव्हर, लेक अशा पाण्यामध्ये पण सापडतात, समुद्राच्या पाण्यामध्ये पण सापडतात, नद्यांच्या पाण्यामध्ये पण सापडतात. म्हणजे यांचा हॅबिटॅट कसा आहे? ॲक्वॅटिक आहे. त्याचबरोबर जे मॉइस्ट सॉईल आहे, ओलसर जिथं जमीन यांना सापडेल, कुठल्याही ओलसर एरियामध्ये हे सापडतात, ओलसर सॉईलमध्ये पण आपल्याला हे सापडतात. तर आपल्याला आता हे दुसरी फीचर यांचं समजलं की या ग्रुपमधले ऑर्गॅनिझम जे आहेत ते ॲक्वॅटिक आहेत, ते आपल्याला पाण्यामध्ये सापडतात. या ग्रुपच्या ऑर्गॅनिझमला आपल्याला जर शोधायचं असेल तर ते हवेमध्ये सापडणार का? एअरमध्ये ते प्रेझेंट असतील का? एअरमध्ये ते प्रेझेंट नसणार. ते कुठे प्रेझेंट असणार? ते ॲक्वॅटिक आहेत, ते पाण्यामध्ये प्रेझेंट आहे. एक तर त्या समुद्राच्या पाण्यात सापडतील, एक तर ते रिव्हर, नद्यांच्या पाण्यामध्ये सापडतील, तलावांमध्ये सापडतील, एक तर मॉइस्ट सॉईलमध्ये, ओलसर जमीनमध्ये ते सापडतील आपल्याला. ठीक आहे, हे एक आणखीन फीचर आपल्या लक्षात आलेलं आहे. दुसरं फीचर, आणखीन पुढचं फीचर काय यांचं? तर या ग्रुपमधले बरेचसे ऑर्गॅनिझम हे ऑटोट्रॉप्स आहेत. म्हणजे ते फोटोसिंथेसिस करतात, ते स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. जसे प्लांट फोटोसिंथेसिस करतात तसे बरेचसे प्रोटिस्ट हे फोटोसिंथेसिस करतात, म्हणजे ते ऑटोट्रॉप्स आहेत. त्यानंतर बरेचसे प्रोटिस्ट हे हेटेरोट्रॉप्स आहेत. ते स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करू शकत नाही, ते दुसऱ्यांवर डिपेंड आहेत फूडसाठी. आणखीन हे पण एक फीचर. तर एक लक्षात आलं आपल्या की बरेचसे प्रोटिस्ट हे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, बरेचसे प्रोटिस्ट ऑटोट्रॉप्स आहेत, बरेचसे प्रोटिस्ट हे हेटेरोट्रॉप्स आहेत.
त्यानंतर मोस्ट आणखीन पुढचं फीचर काय आहे या ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझमचं, की आता हे आहेत या ग्रुपमधल्या या ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझमला जर मुवमेंट करायची असेल, हालचाल करायची असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर कोणते कोणते ऑर्गन्स यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. तर काही प्रोटिस्टमध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असतात आणि काही प्रोटिस्टमध्ये सिलिया प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता हा आहे एक प्रोटिस्ट, हा युनिसेल्युलर प्रोटिस्ट आहे, हा एक प्रोटिस्ट आहे. तर याच्या बॉडीमध्ये याला हालचाल करायला असा फ्लॅजेला असू शकतो. काय फ्लॅजेला? असं व्हीप लाईक स्ट्रक्चर, म्हणजे चाबूक जो असतो आपला, असं व्हीप लाईक स्ट्रक्चरला म्हटलं जातं फ्लॅजेला. तर यांना हालचाल करायला, यांना लोकोमोशन करायला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला फ्लॅजेला असू शकतो. काही प्रोटिस्टमध्ये फ्लॅजेला असू शकतो किंवा काही प्रोटिस्टमध्ये, हा एक प्रोटिस्ट आहे फॉर एक्झाम्पल, काही प्रोटिस्टमध्ये सिलिया पण प्रेझेंट असू शकतात. सिलिया काय आहे तर बघा, असं हेअर लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला सिलिया म्हटलं जातं. तर काही प्रोटिस्टमध्ये आपल्याला दिसते की काही प्रोटिस्टला लोकोमोशन करायला फ्लॅजेला प्रेझेंट आहेत आणि काही प्रोटिस्टमध्ये लोकोमोशन करायला, हालचाल करायला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला अशा टाईपचे सिलिया पण प्रेझेंट आहेत. तर हे यांना म्हटलं जातं लोकोमोटरी ऑर्गन्स. आपल्याकडे लोकोमोटरी ऑर्गन्स कोणते आहेत? आपल्याकडे लोकोमोटरी ऑर्गन्स आपले लेग्स, पाय, हे आपले लोकोमोटरी ऑर्गन्स आहे. या पायामुळे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, लोकोमोशन करू शकतो. तसंच यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला काय आहेत? फ्लॅजेला प्रेझेंट आहेत. फ्लॅजेला म्हणजे प्लुरल आहे, एकच असलं तर फ्लॅजेलम असं म्हणतात त्याला. ठीक आहे, तर फ्लॅजेला किंवा सिलियम एक असलं सिलिया भरपूर साऱ्या म्हणून आपण त्याला सिलिया म्हणतो. तर काहींमध्ये फ्लॅजेला असतात, काहींमध्ये सिलिया असतात प्रेझेंट लोकोमोशनसाठी. त्यानंतर आता हे ऑर्गॅनिझम आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. तर कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतो, तर हे पण रिप्रोडक्शन करतात, आपली संख्या वाढवतात. कशा प्रकारे संख्या वाढवतात? काही प्रोटिस्ट हे एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, काही प्रोटिस्ट हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. तर हे पहिलं आपण याचं जनरल फीचर्स, या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत, विटॅगरनी जे ऑर्गॅनिझम या ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत त्यांचं काय फीचर आहे ते आपण समजून घेतलेलं आहे. आता या प्रोटिस्ट या किंगडममध्ये, या ग्रुपमध्ये भरपूर सारे ऑर्गॅनिझम आहेत. तर त्याचे वेगळे ग्रुप तयार केलेले आहेत. कोणते ग्रुप तयार केलेले आहे या ऑर्गॅनिझमचे? जसे की प्लांट लाईक प्रोटिस्ट, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, फंजाय लाईक प्रोटिस्ट, युग्लिनॉइड्स, त्याचबरोबर डायनोफ्लॅजिलेट्स, असे वेगळे ग्रुप तयार केलेले आहेत या ऑर्गॅनिझमचे. ठीक आहे, तर हे सगळे ग्रुप आपण समजून घेणार आहोत वन बाय वन करून. याच्या अगोदरच्या किंगडममध्ये आपण शिकलो की मोनेरा या किंगडममध्ये कोणते ऑर्गॅनिझम आहेत. तर आपल्याला माहिती आहे मोनेरा या किंगडममध्ये जनरली बॅक्टेरिया हे ऑर्गॅनिझम आहेत. हा बॅक्टेरियाचा किंगडम होता, है ना. तर तसंच आता आपल्याला आपल्या मनात येईल की प्रोटिस्टा या ग्रुपमध्ये कोणते ऑर्गॅनिझम आहेत. तर प्रोटिस्टामध्ये जे आपल्याला नावं ओळखीची आहेत, जे आपल्याला माहिती आहेत, असे काही नावं मी तुम्हाला सांगतो. जसं की अमिबा, पॅरामेशियम, आपण त्याचं डायग्राम काढलेली, आपण त्याला बघितलेलं पण आहे. अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, ज्याच्यापासून आपल्याला मलेरिया होतो, असा प्लाझ्मोडियम, तो प्लाझ्मोडियम पण या ग्रुपमध्ये आहे. अमिबा पण आहे, पॅरामेशियम पण आहे. युग्लिना नावाचा ऑर्गॅनिझम पण या ग्रुपमध्ये आहे. तर असे काही आपल्याला माहीत असलेले ऑर्गॅनिझम जे आहेत, तसे तर भरपूर सारे ऑर्गॅनिझम या ग्रुपमध्ये येतात, प्रोटिस्टा या ग्रुपमध्ये, पण हे काही माहीत असलेले नावं मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता हा ग्रुप जो आहे हा भरपूर मोठा आहे आणि या किंगडमला आपण वेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेला आहे. जसं की कोणत्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेला आहे? प्लांट लाईक प्रोटिस्ट. आता काही प्रोटिस्ट जे आहे हे प्लांट सारखे जर वागत असतील, प्लांट सारखे जर बिहेव करत असतील, म्हणजे प्लांट कसे बिहेव करतात, स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करत असतील, तर अशा प्रोटिस्टला कोणत्या ग्रुपमध्ये टाकलं? प्लांट लाईक प्रोटिस्ट, है ना. प्लांट सारखे बिहेव करणारे प्रोटिस्ट प्लांट लाईक प्रोटिस्ट. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, जे प्रोटिस्ट ॲनिमल सारखे बिहेव करत असतील, जे ॲनिमल सारखं वागत असतील, म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करणार नाहीत वगैरे, असे जे प्रोटिस्ट आहेत त्यांना कोणत्या ग्रुपमध्ये टाकलं? ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. त्या प्रोटिस्टला काय म्हटलं? ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. जे प्लांट सारखे असतील त्यांना प्लांट लाईक प्रोटिस्ट म्हटलं. काही प्रोटिस्ट जे असतात ते फंजाय सारखे आहेत, बुरशी, तर त्यांना म्हटलं फंजाय लाईक प्रोटिस्ट. काही प्रोटिस्ट जे आहेत ते डायनोफ्लॅजिलेट्स आहेत, या ग्रुपमध्ये टाकलं. काही प्रोटिस्टला युग्लिनॉइड्स या ग्रुपमध्ये टाकलं. आपल्याला माहिती आहे युग्लिना वगैरे, आपण हा ऑर्गॅनिझम ऐकलेला आहे.
तर अशा टाईपनी 5 डिफरंट ग्रुपमध्ये हा जो किंगडम आहे हा डिवाइड केलेला आहे. तर या किंगडममध्ये प्रोटिस्ट आहे किंगडममध्ये किती ग्रुप तयार केलेले आहेत? 5 ग्रुप. प्लांट लाईक प्रोटिस्ट, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, फंजा लाईक प्रोटिस्ट, युग्लिनॉइड्स आणि डायनोफ्लॅजिलेट्स. तर 1 बाय 1 करून आपण याचा स्टडी करू. सगळ्यात आधी प्लांट लाईक प्रोटिस्ट, याच्यामध्ये कोणते कोणते प्रोटिस्ट येतात आणि त्याचं काय काय फीचर आहे हे आपण समजून घेऊ. ठीक आहे. तर बघा, प्रोटिस्टचा जो फर्स्ट ग्रुप आहे तो आहे प्लांट लाईक प्रोटिस्ट. आता यांना प्लांट लाईक प्रोटिस्ट का बरं म्हटलं असेल? कारण हे प्लांटसारखं कॅरेक्टर शो करतात, प्लांटसारखे याच्यामध्ये फीचर आहेत. तर प्लांटचे काय फीचर असतात? प्लांटचं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर म्हणजे प्लांट हे ऑटोट्रॉप्स आहेत, फोटोऑट्रॉप्स आहेत. प्लांट हे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. कारण की प्लांटमध्ये काय असते? प्लांटमध्ये क्लोरोफिल असते आणि त्या क्लोरोफिलच्या हेल्पनी प्लांट हे सनलाईटचा यूज करून स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. तसेच काही प्रोटिस्ट असे आहेत की जे यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असते. प्लांटसारखंच क्लोरोफिल प्रोटिस्टमध्ये पण प्रेझेंट असते आणि त्या क्लोरोफिलच्या हेल्पनी ते सनलाईटचा यूज करून स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. म्हणून अशा प्रोटिस्टला म्हटलं जातं प्लांट लाईक प्रोटिस्ट. आता हा डिफरन्स आपल्या लक्षात आला की या प्रोटिस्टला प्लांट लाईक प्रोटिस्ट का बरं म्हणतात? कारण ते प्लांटसारखं बिहेवियर करतात, प्लांटसारखं स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. प्लांटमध्ये काय असते? आपल्याला माहिती आहे, प्लांटमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. तसंच या ग्रुपमध्ये जे प्रोटिस्ट असतील त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असेल? त्यांच्यामध्ये पण सेल वॉल प्रेझेंट असेल. हा फर्स्ट डिफरन्स आपल्या लक्षात आलेला आहे. आता या ग्रुपमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांनाच क्रिसोफाइट्स म्हणून पण ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं? क्रिसोफाइट्स म्हणून पण ओळखलं जातं किंवा त्यांना फायटोप्लॅन्क्टॉन्स असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्यांना? फायटोप्लॅन्क्टॉन्स. आता बघा, हा जो वर्ड आलेला आहे फायटोप्लॅन्क्टॉन्स, याचं मिनिंग आपण समजून घेऊ. आता सगळ्यात आधी प्लॅन्क्टॉन्स म्हणजे काय ते बघा. प्लॅन्क्टॉन्स, तर प्लॅन्क्टॉन्स काय असतात? तर प्लॅन्क्टॉन्स हे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असतात. जनरली हे वॉटरमध्ये प्रेझेंट असतात, पाण्यामध्ये प्रेझेंट असतात. तर प्लॅन्क्टॉन्स आपण कशाला म्हणतो? प्लॅन्क्टॉन्स म्हणजे काय? मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स. तर प्लॅन्क्टॉन म्हणजे काय? मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम, जे डोळ्यानं पण दिसणार नाही एवढे छोटे ऑर्गॅनिझम असतात, त्यांना आपण प्लॅन्क्टॉन्स असे म्हणतो आणि जनरली ते वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. तर काही प्लॅन्क्टॉन्स हे ॲनिमल असतात, काही प्लॅन्क्टॉन्स हे प्लांट असतात. लक्षात आलं का आपल्या? तर प्लॅन्क्टॉन म्हणजे काय? मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. तर काही मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम, काही प्लॅन्क्टॉन्स हे ॲनिमल असतात, काही प्लॅन्क्टॉन्स हे प्लांट असतात. तर जे प्लॅन्क्टॉन हे प्लांट असतात त्यांना आपण फायटोप्लॅन्क्टॉन्स असं म्हणतो. फायटो म्हणजे काय? फायटो म्हणजे प्लांट. लक्षात घ्या, हा जो वर्ड आहे फायटो म्हणजे प्लांट, फायटो म्हणजे प्लांट्स आणि प्लॅन्क्टॉन म्हणजे काय? प्लॅन्क्टॉन म्हणजे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स. आता जे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स प्लांट सारखे असतील त्यांना आपण फायटोप्लॅन्क्टॉन्स असं म्हणतो. आता जे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम ॲनिमल सारखे असतील त्यांना आपण झू प्लॅन्क्टॉन्स असं म्हणतो. काय म्हटलं जातं त्याला? आणखीन एक वर्ड हा लक्षात ठेवा, झू प्लॅन्क्टॉन्स. झू प्लॅन्क्टॉन्स आणि इथे वर्ड आहे फायटोप्लॅन्क्टॉन्स. झू म्हणजे काय? झू म्हणजे ॲनिमल्स. लक्षात ठेवा, झूलॉजी वगैरे आपण जसं म्हणतो तसं झू म्हणजे काय? ॲनिमल्स. तर काही प्लॅन्क्टॉन्स हे फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत, काही प्लॅन्क्टॉन्स हे झू प्लॅन्क्टॉन्स आहेत. तर आपल्याला प्लॅन्क्टॉनचा मिनिंग समजला. प्लॅन्क्टॉन्स म्हणजे काय? पाण्यामध्ये असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स, ज्याच्यापैकी काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे प्लांट असतात त्यांना आपण फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणतो. काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम हे ॲनिमल सारखे असतात म्हणून आपण त्यांना झू प्लॅन्क्टॉन्स असं म्हणतो. आता दोघांमधला एक डिफरन्स आपण आणखीन समजून घेऊ. जर ते जर फायटोप्लॅन्क्टॉन्स असले म्हणजे प्लांट सारखे जर प्लॅन्क्टॉन असले तर हे काय करतील? हे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतील. म्हणजे हे जे आहे हे बाकीच्यांना पण फूड देतील, है ना. म्हणून फायटोप्लॅन्क्टॉन काय करतात? समुद्रामध्ये जे बाकीचे जे काही जीवजंतू असतील म्हणजे फिश असेल, खेकडे किंवा आणखी प्रॉन्स वगैरे जे काय असतील ते सगळे बाकीचे जेवढे काही ऑर्गॅनिझम असतात ते या फायटोप्लॅन्क्टॉन्सवर जगतात. कारण हे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात फायटोप्लॅन्क्टॉन्स. कारण हे फोटोसिंथेसिस करतात. हे जरी मायक्रोस्कोपिक असले तरी हे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात आणि त्याच्यामुळे यांना प्रोड्युसर म्हणून ओळखलं जातं. काय म्हटलं जातं? फायटोप्लॅन्क्टॉन्सला प्रोड्युसर. हे फोटोसिंथेसिस करतात आणि हे काय आहेत? हे प्रोड्युसर म्हणून ओळखले जातात आणि याच्यावरतीच बाकीचे पाण्यामधले ऑर्गॅनिझम जे आहेत ते जगतात. बाकीचे जे वॉटरमधले फिशेस वगैरे जे काय ऑर्गॅनिझम असतील ते सगळे फिश वगैरे या फायटोप्लॅन्क्टॉनला खाऊनच जगतात. आणि दुसरा जो ग्रुप आहे झू प्लॅन्क्टॉन, हा हेटेरोट्रॉप्स आहे.
कारण ॲनिमल कोणता स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही. फायटोप्लॅन्क्टॉन हे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात, हे ऑटोट्रॉप्स आहेत. झू प्लॅन्क्टॉन म्हणजे काय, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहेत. ॲनिमल कोणता स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही, हा दुसऱ्यांवर जगणारा आहे. तर हा एक डिफरन्स इथे समजून घ्या, तो म्हणजे प्लॅन्क्टॉनचा, झू प्लॅन्क्टॉन्स आणि फायटोप्लॅन्क्टॉन्स. तर या ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझमला काय म्हटलं जातं, या ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना क्रिसोफाइट्स म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर यांना फायटोप्लॅन्क्टॉन्स पण आपण म्हणतो. तर आता आपल्याला लक्षात आलं हे काय आहेत, हे प्लॅन्ट लाईक प्रोटिस्ट आहेत, हे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात म्हणून आपण त्यांना फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणतो. हे एकदम बारीक असतात, डोळ्यानं पण दिसणार नाही एवढे मायक्रोस्कोपिक असतात आणि हे बाकीच्यांना अन्न द्यायचं काम करतात, बाकीच्यांना फूड द्यायचं काम करतात, म्हणून यांना फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणतो आपण. आणि हे ऑटोट्रॉपिक आहेत. ठीक आहे, आता याचं एक फेमस एक्झाम्पल आपण बघू, ते म्हणजे डायॲटम्स. आपल्या बुकमध्ये त्या डायॲटमची डायग्राम दिलेली आहेत. हे समुद्रामधले खूप सुंदर असे जीव आहेत डायॲटम्स. बघा डायॲटम्स, तर डायॲटम्सची डायग्राम आपल्या बुकमध्ये आहे, तुम्ही ती बघा. खूप सुंदर हे दिसतात, वेगळ्या वेगळ्या शेपचे हे डायॲटम्स आहेत. आता हे जे डायॲटम्स आहेत यांची जी बॉडी वॉल आहे, ती अशी 2 ओव्हरलॅपिंग लेअरनी बनलेली आहे. एकावर एक असे 2 ओव्हरलॅपिंग लेअर आहे, ही एक लेअर, अशा तऱ्हेने याची बॉडी वॉल बनलेली आहे. बघा हा जो डायॲटम आहे यांची वॉल जी आहे, बॉडी वॉल, ह्या अशा ओव्हरलॅपिंग 2 एकावर एक अशा ओव्हरलॅपिंग लेअरनी बनलेली आहे. आणि अशा तऱ्हेचं जे स्ट्रक्चर फॉर्म झालं याला काय म्हटलं, सोप बॉक्स. याला काय म्हणतात, याला सोप बॉक्स म्हणतात. सोप बॉक्स म्हणजे साबण ठेवायचा जो डब्बा असतो, आपल्या घरात कसा साबण ठेवायचा डब्बा असतो तसाच हा एक डब्यासारखं स्ट्रक्चर तयार झालं, सोप बॉक्स. तर डायॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे, डायॲटम हे असे सोप बॉक्ससारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि या सोप बॉक्सच्या आतमध्ये खूप सारी सिलिका जाऊन बसते. काय जाऊन बसते, वाळू, सिलिका पाण्यामध्ये असतात, समुद्रामध्ये असतात, त्यामुळे याच्यामध्ये काय जाऊन बसते, अशी खूप सारी अशी सिलिका जाऊन बसते याच्या आतमध्ये. तर सिलिका जाऊन बसली या डायॲटमच्या आतमध्ये, कारण की हे जे याची बॉडी वॉल आहे ही ट्रान्सपॅरंट आहे, याच्यामधून खूप सारी सिलिका वाळू जी आहे या आतमध्ये डायॲटमच्या बॉडीमध्ये जाऊन बसते. आणि मग हे डायॲटम जे आहेत हे ॲनिमल आहेत, हे काही दिवसानंतर मरतात आणि मग लाखो वर्षानंतर ही जी सिलिका आहे, ही जी वाळू आहे समुद्राच्या आतमध्ये अशी साचत जाते एकावर एक. हे डायॲटम मेले की एकावर एक असे हे वाळूचे, हे सिलिकाचे लेअर एकावर एक साचत जातात. आणि ही जी सिलिका आहे, मग ही जी वाळू आहे याला डायॲटमेशियस अर्थ म्हणून ओळखलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, डायॲटमेशियस अर्थ. तर समुद्रामध्ये, पाण्यामध्ये जी खूप सारी अशी सिलिका वाळू जमा झालेली आहे त्या वाळूला काय म्हटलं जातं, डायॲटमेशियस अर्थ आहे. ही सिलिका पण कशामुळे फॉर्म झालेली आहे, ही वाळूच आहे पण कशामुळे फॉर्म झालेली आहे, ही डायॲटममुळे फॉर्म झाली आहे, म्हणून याला डायॲटमेशियस अर्थ म्हटलं जातं. आणि या प्रोसेसला, ही डायॲटमेशियस अर्थ फॉर्म व्हायला लाखो वर्ष, करोडो वर्ष लागू शकतात. आणि मग हे समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला दिसते. आणि ही डायॲटमेशियस अर्थ जी आहे ही खूप कामाची आहे आपल्या. आणि आपण याला बोलवू पण शकतो. आपण याचा आपल्याला जर याचा यूज असला तर आपण हे बाकी मार्केटमध्ये पण विकायला, हे तुम्ही ऑनलाईन वगैरे मधून याला पण बोलवू शकता, जसं की फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, इकडून पण तुम्ही या डायॲटमेशियस अर्थला बोलवू शकता. ही डायॲटमेशियस अर्थ जी आहे ही आपल्या खूप कामात पडते, जसं की पॉलिशिंगमध्ये, फिल्ट्रेशनमध्ये आपल्या कामात पडते. तर ही जी डायॲटमेशियस अर्थ आहे, ही डायॲटमेशियस अर्थ जी आहे याचा भरपूर सारा यूज होतो आपल्याला, जसं की पॉलिशिंग म्हणून पॉलिशच्या इंडस्ट्रीमध्ये याचा यूज केला जातो. त्याचबरोबर फिल्ट्रेशनमध्ये याचा यूज केला जातो. जे ऑइल असतात ते ऑइल फिल्टर करायला, त्याचबरोबर जे सिरप्स असतात ते सिरप फिल्टर करायला याचा यूज केला जातो. त्याचबरोबर ही डायॲटमेशियस अर्थ जी आहे ही फर्टिलायझर म्हणून पण काम करते. आपण आपल्या शेतामध्ये ही जर टाकली तर चांगले पीक येते. तर अशा तऱ्हेनं या डायॲटमेशियस अर्थचा खूप सारा यूज आहे. आणि कशी फॉर्म होती डायॲटमेशियस अर्थ ही आपण समजून घेतलेली आहे. तर हा होता एक इंटरेस्टिंग ग्रुप प्रोटिस्टामधला, ज्याचं नाव आहे प्लॅन्ट लाईक प्रोटिस्ट. तर याच्यानंतरचा जो प्रोटिस्टचा ग्रुप आहे तो आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. तर तो आपण समजून घेऊ. अनदर जो ग्रुप आहे प्रोटिस्टचा तो आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. आणि ॲनिमल लाईक प्रोटिस्ट म्हणजे काय, जे प्रोटिस्ट ॲनिमलसारखं बिहेवियर करत असतील, जे ॲनिमलची प्रॉपर्टी शो करत असतील, अशा प्रोटिस्टला काय म्हणतो आपण, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. खूप इझी क्लासिफिकेशन करून ठेवलेलं आहे. बघा आपण जे प्रोटिस्ट प्लॅन्टसारखे बिहेव करत असतील, प्लॅन्टसारखी कॅरेक्टरिस्टिक शो करत असतील त्यांना प्लॅन्ट लाईक प्रोटिस्ट म्हटलं. जे प्रोटिस्ट ॲनिमलसारखे बिहेवियर करत असतील त्यांना ॲनिमल लाईक प्रोटिस्ट म्हटलं. जे फंजायसारखी प्रॉपर्टी शो करत असतील त्यांना फंजाय लाईक प्रोटिस्ट म्हटलं. म्हणजे एवढं सिंपल क्लासिफिकेशन करून ठेवलेलं आहे आपल्याला प्रोटिस्ट या ग्रुपमधलं. खूप इझी आहे, आपल्याला लक्षात राहायला पण खूप इझी आहे.
तर एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करून ते समजून घ्या. बघा आता हा जो ग्रुप आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्टचा, तर याच्यामध्ये काय आहे की ॲनिमल सारखे प्रॉपर्टी ते शो करतात. ॲनिमल काय प्रॉपर्टी शो करतात, तर ॲनिमल जे आहे हे हेटेरोट्रॉप्स असतात, जे स्वतःचं फूड कधी स्वतः प्रिपेअर करत नाही. आपण पण ॲनिमल या कॅटेगरीमध्ये येतो, पण आपण पण काय आहेत, आपण ऑटोट्रॉप्स आहे का, नाही, आपण पण हेटेरोट्रॉप्स आहे. आपण स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करत नाही, आपण दुसऱ्यावरती डिपेंड आहे फूडसाठी, राईट. आणखी ॲनिमलची काय प्रॉपर्टी असते, आणखीन ॲनिमलमध्ये कधीही सेल वॉल प्रेझेंट नसते. तर मग ॲनिमलमध्ये काय प्रेझेंट असते, ॲनिमलमध्ये सेल वॉलच्या ऐवजी सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते. तसंच हे प्रोटिस्ट आहेत. आता ॲनिमल लाईक प्रोटिस्ट म्हणजे कसे असतील, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट जे आहेत ते ॲनिमल सारखे आहेत, ते हेटेरोट्रॉप्स आहेत, त्यांच्यामध्ये सेल वॉल ॲबसेंट आहे, राईट. हे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत. अजून आणखीन काय की दे आर कॉल्ड प्रोटोझोअन्स. आता त्यांना प्रोटोझोअन्स असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. तर हा जो वर्ड आहे प्रोटोझोआ किंवा प्रोटो मीन्स फर्स्ट, हा वर्ड कसा फॉर्म झालेला बघा. प्रोटो मीन्स फर्स्ट, पहिलेत, आणि झोआ मीन्स ॲनिमल. प्रोटोझोआ, पृथ्वीवर जे पहिले ॲनिमल तयार झाले ते होते प्रोटोझोआ. बघा आपण तर नंतर फॉर्म झालो, बाकीचे ॲनिमल असतील ते पण सगळ्यात नंतर फॉर्म झाले, पण या पृथ्वीवरती आपल्याला माहिती आहे इव्हॉल्युशनमध्ये हे सगळं तयार झालेलं आहे. पण इव्हॉल्युशनमध्ये सगळ्यात आधी ॲनिमल कोणते बनले, तर सगळ्यात आधी जे ॲनिमल बनले ते होते प्रोटोझोआ. लक्षात आलं का. म्हणून जे फर्स्ट ॲनिमल फॉर्म झाले त्यांना प्रोटोझोआ असं म्हटलं जातं. आणखी काय काय प्रॉपर्टी आहे या ग्रुपमधली, तर काय की दे आर प्रिमिटिव्ह ॲनिमल्स. मी आताच तुम्हाला सांगितलं की हे जे आहेत ॲनिमल लाईक प्रोटिस्ट यांना प्रिमिटिव्ह ॲनिमल्स म्हणून ओळखल्या जातं. म्हणजे या पृथ्वीवरती पहिले आलेले ते ॲनिमल्स आहेत. मग याच्यानंतर बाकीचे ॲनिमल इव्हॉल्व झाले, राईट. लक्षात आलं ना. आणखीन आता बघा, आता याचे जे आहेत ॲनिमल लाईक प्रोटिस्टचे याचे डिफरंट ग्रुप फॉर्म केलेले आहेत. तर हे ग्रुप कशावरून ती फॉर्म केलेले आहेत, तर हे त्याच्या लोकोमोटरी ऑर्गन्सवरून ग्रुप फॉर्म केलेले आहेत. म्हणजे लोकोमोटरी ऑर्गन्स म्हणजे काय, आता हे आहेत ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. आता ॲनिमल कसे असतात, ॲनिमल हे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी लोकोमोशन करतात, ते हालचाल करतात, आपली जागा बदलतात, है ना. तर यांच्यामध्ये जे लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत त्याच्या अकॉर्डिंग याचे डिफरंट ग्रुप फॉर्म केलेले आहेत. जसं की अमिबॉइड प्रोटोझोआन्स हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन जो आहे हा आहे स्युडोपोडिया. त्यानंतर हा जो फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअन्स हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन आहे फ्लॅजिला, नावातच आहे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ. तर याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन कोणता आहे, फ्लॅजिला. त्यानंतर आणखीन इकडे बघा सिलिएटेड प्रोटोझोआ. तर हा जो ग्रुप आहे प्रोटोझोआचा याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन कोणता आहे, तर सिलिया. आता हा जो ग्रुप बनलेला आहे हा लोकोमोटरी ऑर्गनवरून बनलेला नाही. स्पोरोझोन प्रोटोझोआ हा ग्रुप लोकोमोटरी ऑर्गनवरून बनलेला नाही, तर हा बनलेला आहे या ग्रुपमध्ये जो ऑर्गॅनिझम आहे तो आहे प्लाझ्मोडियम. आणि एक लक्षात ठेवा नेहमी, प्लाझ्मोडियम जो आहे याच्यामुळेच आपल्याला मलेरिया होतो. ती जी डास आपल्याला चावते तर आपल्या बॉडीमध्ये काय सोडते, ते आपल्या बॉडीमध्ये ते प्रोटोझोआ सोडतो. तो जो डास असतो, तो जो फिमेल ॲनाफिलिस, आपल्याला माहिती आहे, आपण पुढे पण याच्याबद्दल डिटेलमध्ये शिकणार, त्याची लाईफ सायकल वगैरे सगळं काही आहे आपल्याला 12मध्ये गेल्यानंतर. तर बघा की ही जी फिमेल ॲनाफिलिस मस्किटो आहे, हा जो डास आपल्याला चावतो तर आपल्या बॉडीमध्ये तो एक प्रोटोझोआ सोडतो. तो प्रोटोझोआ कोणता असतो, तो प्रोटोझोआ प्लाझ्मोडियम असतो. आणि या प्लाझ्मोडियम हा काय करतो, याच्या लाईफ सायकलमध्ये एक स्टेज अशी आहे की जी स्पोर फॉर्म करते. म्हणून या ग्रुपला म्हटलं स्पोरोझोन प्रोटोझोआ. तर हे प्रोटोझोआ कसे आहेत, हे प्रोटोझोआ असे आहेत की जे स्पोर फॉर्म करतात, म्हणून या ग्रुपच्या प्रोटोझोआला म्हटलं स्पोरोझोन प्रोटोझोआ. ठीक आहे. तर हे असे लोकोमोटरी ऑर्गनच्या अकॉर्डिंग 4 ग्रुप फॉर्म झालेले आहेत ॲनिमल लाईक प्रोटिस्टचे. कोणते 4 ग्रुप आहेत बघा, एक आहे अमिबॉइड प्रोटोझोअन, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअन्स, इकडे आहे सिलिएट्स प्रोटोझोअन्स, आणि हा जो 4 ग्रुप आहे हा आहे स्पोरोझोन प्रोटोझोआ. ठीक आहे. तर असे 4 ग्रुप फॉर्म झालेले आहेत. आता वन बाय वन करून आणखीन याच्यामध्ये डिटेल आपण समजून घेऊ. तर 4 ग्रुप आपल्या लक्षात आलेले आहेत, कशाच्या अकॉर्डिंग बनवलेले आहेत. आता वन बाय वन करून आता परत एकदा समजून गेला. जो फर्स्ट ग्रुप आहे अमिबॉइड प्रोटोझोआ, तर अमिबॉइड प्रोटोझोआ मध्ये जो लोकोमोटरी ऑर्गन आहेत तो आहे स्युडोपोडिया. आता स्युडोपोडिया, आता या ग्रुपमध्ये जे एक्झाम्पल्स आहे अमिबॉइड प्रोटोझोआ याच्यामध्ये कोणते कोणते हे येतात, ऑर्गॅनिझम येतात. याच्यामध्ये अमिबा आहे, अँटामिबा आहे, असे ऑर्गॅनिझम या ग्रुपमध्ये आहेत, अमिबॉइड प्रोटोझोआ या ग्रुपमध्ये. आता यांच्यामध्ये जे लोकोमोटरी ऑर्गन आहेत ते आहे स्युडोपोडिया. फॉर एक्झाम्पल या ग्रुपमध्ये अमिबा आहे,
ठीक आहे. हा जो फर्स्ट ग्रुप आहे याच्यामध्ये अमिबा आपल्याला माहीत असतो हा कसा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि आपण त्याची डायग्राम पण बऱ्याच वेळा काढलेली आहे आणि याचा असा काही शेप वगैरे नसतो याच्या बॉडीला. तर हा जो अमिबा आहे बघा, हा जो अमिबा आहे याच्या बॉडीमध्ये असे, हा फॉर एक्झाम्पल हा अमिबा आहे, ठीक आहे. तर याच्या बॉडीमध्ये लोकोमोटरी ऑर्गन कोणता आहे, तर याच्या बॉडीमध्ये लोकोमोटरी ऑर्गन्स हा स्युडोपोडिया आहे. काय आहे? स्युडोपोडिया. असे पोडिया म्हणजे पाय, आपण काय म्हणतो फूट. तर पायासारखे दिसणारे, फूटसारखे दिसणारे जे ऑर्गन याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्यांना स्युडोपोडिया असं म्हणतात. मग हा अमिबा काय करतो? हा अमिबा याचे हे आहेत स्युडोपोडिया. हा अमिबा काय करतो? या स्युडोपोडियाच्या हेल्पनी हा फूड पण कॅप्चर करतो, अन्न पण घेतो, त्याचबरोबर हा लोकोमोशन पण करतो अमिबा. तर अमिबानी लोकोमोशन कोणाच्या मदतीनं केलं? या स्युडोपोडियाच्या मदतीनं. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं या अमिबॉइड प्रोटोझोअनमध्ये जी लोकोमोटरी ऑर्गन आहे ते आहे स्युडोपोडिया. तर स्युडोपोडिया आपल्याला समजलेलं आहे. याचं एक्झाम्पल काय? अमिबा आणि एंटेमिबा असे दोन एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. तर अमिबा जो आहे हा फ्री लिव्हिंग आहे, हा कुठेही आपल्याला सापडतो, कोणत्याही पाण्यामध्ये वगैरे इकडे तिकडे कुठेही आपल्याला हा सापडतो आणि तसा तर हा आपल्याला घातक नाही आहे निसर्गात बाहेर राहिला तर, पण जर तो पाण्यामधून वगैरे आपल्या बॉडीमध्ये गेला तर आपल्याला डिसेंट्री वगैरे असं होण्याची शक्यता असते. दुसरा जो हा आहे अमिबॉइड प्रोटोझोआ तो आहे एंटॅमिबा. हा इंडोपॅरासाइट आहे. हा काय? इंडोपॅरासाइट. इंडोपॅरासाइट म्हणजे काय? हा बॉडीच्या आतमध्ये राहतो. बघा पॅरासाइट म्हणजे काय? परजीवी जो दुसऱ्यावर डिपेंड आहे, अशाला आपण काय म्हणतो? पॅरासाइट. आता पॅरासाइटचे 2 टाइप्स आहेत. एक पॅरासाइट जे बॉडीच्या वर राहतात त्यांना इक्टोपॅरासाइट म्हणतात आणि जे पॅरासाइट बॉडीच्या आतमध्ये राहतात त्यांना एंडोपॅरासाइट म्हणतात. बघा मी परत एक नोट करून देतो. तर असे पॅरासाइटचे 2 टाइप्स आहेत. आपल्याला माहिती आहे बरेचसे ऑर्गॅनिझम जे आहे हे पॅरासाइट म्हणून जीवन आपलं जगतात, म्हणजे ते स्वतः काहीच करत नाही, ते दुसऱ्यावर डिपेंड असतात. तर जे पॅरासाइट एखाद्या ऑर्गॅनिझमच्या, एखाद्या ॲनिमलच्या बॉडीवरती जगतात, फॉर एक्झाम्पल वगैरे असतो किंवा ते गोचिड वगैरे आपण त्याला म्हणतो, तर त्यांना काय म्हणतात? त्यांना इक्टोपॅरासाइट म्हणतात, जे बॉडीच्या सरफेसवर जगतात. ठीक आहे. आणि जे दुसरे बॉडीच्या आतमध्ये जगतात त्यांना म्हणतो आपण एंडोपॅरासाइट. बॉडीच्या आतमध्ये जाऊन ते आपली लाईफ जगतात. तर त्यातलाच एंटॅमिबा काय? एंटॅमिबा हा पण एंडोपॅरासाइट आहे, म्हणजे तो बॉडीच्या आतमध्ये राहतो. हा कंटॅमिनेटेड वॉटर वगैरे अशा मधून आपल्या बॉडीमध्ये गेला, फूडमधून आपल्या बॉडीमध्ये गेला तर आपल्याला याच्यापासून संडास लागण्याची शक्यता असते, डायरिया, डिसेंट्री आपल्याला होते. त्याला म्हणतात अमिबिक डिसेंट्री. त्याला काय नाव आहे? अमिबापासून होणारी एंटॅमिबा किंवा अमिबापासून होणारी डिसेंट्रीला अमिबिक डिसेंट्री असं म्हणून ओळखल्या जाते. तर हा आहे फर्स्ट ग्रुप अमिबॉइड प्रोटोझोआ. हा आपण डिस्कस केला. त्यानंतर आता सेकंड जो ग्रुप आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्टचा तो आहे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ. आता फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ कसे आहेत की ते आहेत प्रोटोझोआ पण त्यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन कोणता आहे? फ्लॅजेला. मी तुम्हाला मागे स्ट्रक्चर काढून दाखवलं. फ्लॅजेला लोकोमोशनसाठी जो असा फ्लॅजेला असतो, फ्लॅजेलामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असे हालचाल करतात. ठीक आहे. फ्लॅजेला असा हल्ला की मग ते ॲनिमल जे आहेत ते पुढे असे सरकत राहतात. तर यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन आहे फ्लॅजेला. ठीक आहे. हा अशा तऱ्हेनं फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ हा आहे याचा फ्लॅजिला. आता हा फ्लॅजिला असा मुवमेंट केला की हा ऑर्गॅनिझम जो आहे हा असा पुढे सरकत राहतो. तर या ऑर्गॅनिझमनी कशामुळे लोकोमोशन केलं? या फ्लॅजेलामुळे. म्हणून आपण या ऑर्गॅनिझमला म्हणतो फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअन. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ट्रिपॅनोसोमा. काय आहे? ट्रिपॅनोसोमा हे एक्झाम्पल दिलेलं आहे. ट्रिपॅनोसोमा काय आहे? एक प्रोटोझोआ आहे. लक्षात ठेवा हे सगळे प्रोटोझोआचे एक्झाम्पल्स आहेत. हा अमिबा प्रोटोझोआ, हा एंटेमिबा हा पण एक प्रोटोझोआ, त्याचबरोबर ट्रिपॅनोसोमा हा पण प्रोटोझोआ आहे किंवा प्रोटिस्ट म्हणून आपण याला. ठीक आहे. हे सगळे प्रोटोझोआ आहेत. ट्रिपॅनोसोमा जो आहे याच्यामुळे पण आपल्याला एक डिसीज होऊ शकतो. जसा हा एंटेमिबा याच्यामुळे आपल्याला एक डिसीज झाला. कोणता डिसीज झाला? आपल्याला एमेबिक डिसेंट्री झाली. म्हणजे आपल्याला आपलं पोट वगैरे दुखायला लागलं, आपल्याला समजा डिसेंट्री झाली. ठीक आहे. तर एंटॅमिबा या ट्रिपॅनोसोमामुळे आपल्याला स्लीपिंग सिकनेस हा डिसीज होतो. काय होतो? आपल्याला स्लीपिंग सिकनेस हा डिसीज होतो. जनरली हा जो ट्रिपॅनोसोमा जो प्रोटोझोआ आहे हा सेसे नावाची जी एक फ्लाय आहे. कोणती फ्लाय? सेसे नावाची फ्लाय. तर बघा ही जी सेसे नावाची फ्लाय आहे, माशी आहे ही एक. या माशीच्या लाडेमध्ये हा प्रोटोझोआ असतो. कोणता प्रोटोझोआ? ट्रिपॅनोसोमा नावाचा. आणि मग या माशीच्या लाडेमधून जर तो आपल्या बॉडीमध्ये गेला
तर मग आपल्याला कोणता डिसीज होतो, तर आपल्याला स्लीपिंग सिकनेस हा डिसीज होतो, राईट. तर अशा तऱ्हेनं हा एक ग्रुप झाला, तो म्हणजे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआचा. नेक्स्ट जो ग्रुप आहे या ॲनिमल लाईक प्रोटिस्टचा, तो आहे सिलिएट्स प्रोटोझोआन्स. तर आता नावातच आहे, हे जे प्रोटोझोआ आहे यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन आहे सिलिया. एक्झाम्पल कोणतं आहे, पॅरामेशियम. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पॅरामेशियम, आपण त्याची डायग्राम वगैरे पण आधीच्या स्टँडर्डमध्ये काढलेली आहे. तर पॅरामेशियम ही हे त्याचं एक्झाम्पल्स आहे. आता हा जो पॅरामेशियम आहे याला मुवमेंट करायला याच्या बॉडीवरती काय आहेत, सिलिया आहेत. फॉर एक्झाम्पल हा आहे पॅरामेशियम, बरोबर. अशा टाईपचा पॅरामेशियम. आणि आपल्याला माहित आहे हे सगळे जे ॲनिमल्स, हे सगळे ऑर्गॅनिझम कसे आहेत, हे सिंगल सेल आहेत, युकॅरियोटिक आहे, सिंगल सेल आहेत. तर हा एक पॅरामेशियम. आणि या पॅरामेशियमला जर मुवमेंट करायची असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, जनरली वॉटरमध्येच प्रेझेंट असतात, तर हे कशाचा वापर करतील, तर हे यांच्या बॉडीमध्ये हे जे सिलिया आहेत, याच्या सेलवर हे जे सिलिया प्रेझेंट आहे, या सिलियामुळे हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील. म्हणजे हे लोकोमोशन करतात, मूवमेंट करतात. तर त्याच्यासाठी काय कामात पडले यांना, ह्या सिलिया कामात पडले. तर अशा टाईपने हे आहे सिलिएटेड प्रोटोझोआज. आता एक आणखीन बघा की हा जो प्रोटोझोआ, हा जो पॅरामेशियम आहे, या पॅरामेशियमच्या या बॉडी सरफेसवरती असं इथे एक ओपनिंग आहे, याला गलेट म्हणतात किंवा याला कॅव्हिटी म्हणतात. काय म्हणतात याला, गलेट किंवा कॅव्हिटी. तर याच्यामधूनच याच्या बॉडीमध्ये पाणी आत येते, याच्यामधूनच फूड आत येते, किंवा जे काही एक्सक्रिटरी मटेरियल असेल ते इथूनच बाहेर सोडल्या जाते. तसा हा एक ग्रुप आपण आणखी एक बघितला, तो म्हणजे सिलिएटेड प्रोटोझोअन्स. आणखीन लास्ट जो याच्यामधला जो ग्रुप आपल्याला दिलेला आहे, तो आहे स्पोरोझोन प्रोटोझोआचा. तर आता हे जे स्पोरोझोन प्रोटोझोआ असतात, याचं हे नाव का बरं पडलं, तर यांच्यामध्ये आहे की यांच्या लाईफ सायकलमध्ये यांच्या लाईफ सायकलमध्ये हे स्पोर फॉर्म करतात. काय करतात, यांच्या लाईफ सायकलमध्ये स्पोर फॉर्म करतात, आणि म्हणून यांचं नाव जे आहे हे स्पोरोझोन प्रोटोझोआ असं पडलेलं आहे. मी तुम्हाला आताच सांगितलंय की हे प्रोटोझोआच आहेत, फक्त यांच्या लाईफ सायकलमध्ये हे एकदा तरी स्पोर फॉर्म करतात, म्हणून यांना स्पोरोझोन प्रोटोझोआ असं म्हटलेलं आहे. आणि याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, याचं एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. आणि मी तुम्हाला सांगितलं की प्लाझ्मोडियम हा असा प्रोटोझोआ आहे की ज्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. काय होतो, आपल्याला मलेरिया होतो. ही मलेरियाची सायकल वगैरे हे ते सगळं जे आहे आपल्याला 12मध्ये गेल्यानंतर आहे. त्याच्या लाईफ सायकलमध्ये हा प्लाझ्मोडियम जो आहे हा कसा स्पोर वगैरे फॉर्म करतो, याची कंप्लीट लाईफ सायकल आपल्याला 12मध्ये दिलेली आहे. जेव्हा आपण 12मध्ये जाणार तेव्हा याच्या लाईफ सायकलचा आपण डिटेलमध्ये आणखीन स्टडी करू. तर हा आपण आता आणखीन एक ग्रुप स्टडी केला, तो म्हणजे ॲनिमल लाईक प्रोटिस्टचा. तर हे आहेत ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. तर हे सगळे ॲनिमल सारखं बिहेव करतात. कसं, हे ॲनिमल सारखं बिहेव करतात, म्हणून या प्रोटिस्टला म्हणतात ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये जे आहे हे आपण फंजाय लाईक प्रोटिस्ट, त्यानंतर डायनोफ्लॅजिलेट्स वगैरेचा आपण स्टडी करू.